पुराणानुसार रावणाचा जन्म महर्षी विश्रवा आणि राक्षसी कैकसी यांच्या पोटी झाला. त्याचे वडील ब्राह्मण होते तर आई राक्षस वंशातील होती. त्यामुळे रावणाला दोन्ही संस्कृतींचा वारसा मिळाला. रावण अत्यंत विद्वान आणि शक्तिशाली होता. त्याने रामायणाच्या संपूर्ण कथेत राम जन्म आणि त्यानंतरच्या घटनांचा विस्तृत उल्लेख आहे. भगवान रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी तिथीला अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या घरी झाला. रंगक्षेत्र हा एक विशेष संदर्भ आहे जो काही ग्रंथांमध्ये उल्लेखित आहे. रामायणाच्या विविध भागांमध्ये युद्धभूमी, तपोभूमी आणि धार्मिक स्थळांचे वर्णन आढळते. तुम्ही संपूर्ण रामायण कथा वाचू इच्छित असाल तर येथे https://humanlifefacts.com/202300 तुम्हाला विस्तृत माहिती मिळू शकते. तुम्हाला रामायणातील कोणत्या भागाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे